मागील 2 वर्षांपासून ठाण्यामध्ये उच्चगृह संकुलनाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातील मी एका उच्चगृह संकुलनामध्ये आहे आणि त्याच संकुलामध्ये गेल्या 2 वर्षांपासून पाण्याची चणचण भासताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत या जे उच्चगृह संकुलातील काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. मॅडम, आता उन्हाळा सुरू झालेला आहे. गेल्या काही वर्षांपासून तुमच्या सोसायटीमध्ये पाण्याची चणचण भासते. काय नेमकं कारण आहे? काय सांगाल याबद्दल? सर, उन्हाळा सुरू झालाय, चणचण तर भासते, वाटते. पण मला हे म्हणायचंय की ही चणचण आम्ही गेले काही महिने म्हणजे एक्सपिरियन्स करतोय. असं नाहीये की फक्त उन्हाळ्यातच. दुसरी गोष्ट हे की आता आमची जी सोसायटी आहे ती नवीन आहे. फक्त 50% लोक राहायला आलेत. त्यावेळी परिस्थिती ही आहे. तर अजून एखाद्या वर्षात जर 100% लोक राहायला आले तर तुम्ही विचार करा. आत्ताच्या क्षणी आम्ही मंथली 3 ते 4 लाख रुपयाचे एक्स्ट्रा टँकर्स मागवतोय. जर सगळे राहायला आले तर जवळजवळ 7-8 लाख रुपये खिशातून द्यावे लागतील. टँकर मागवल्यावरही असं नाहीये की आम्ही टँकरचे पैसे दिले आणि टँकर लगेच येतात. टँकर पण अवेलेबिलिटी प्रमाणे येतात, कारण बऱ्याच ठिकाणी पाण्याची चणचण आहे. सो असं नाहीये की आम्ही पैसे द्यायला रेडी असून सुद्धा टँकर लगेच येतील. यामुळे प्यायच्या पाण्याची वगैरे भयंकर प्रचंड आम्हाला प्रॉब्लेम आहे. आम्ही सगळे वर्किंग प्रोफेशनल आहोत. घरी मुलं बाळ एकटी असतात, वृद्ध असतात एकटे. त्यांना या पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो आणि अचानक पाणी जातं, पिण्याकरता पाणी नसतं, टँकरसाठी पळापळी करावी लागते आणि टँकर नाही आला तर पॅकेज वॉटरसाठी पळापळी करावी लागते. हे दोन्ही पैसे खिशातून जातात आमचे सध्या. काय मागणी असेल टीएमसी कडे, सरकारकडे? इतक्या कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही या संकुलामध्ये तुमचा ड्रीम घरामध्ये राहायला आलेत आणि अशी चणचण भासते. माझी ही मागणी आहे की पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, स्पेशली प्यायचं पाणी. आणि टीएमसीने हे कन्सिडर करावं. आणि सध्या आम्ही या सगळ्या घरांचा खूप हाय EMI भरतोय. म्हणजे मी माझ्याबद्दल बोलू शकते. वर्किंग आहोत आम्ही आणि खूप हार्डवर्क करून हे घर घेतलंय. तर अजून एक्स्ट्रा पाण्यासाठी पैसे भरायची कॅपॅसिटी आमची नाही आहे. सो टीएमसीने हे प्लीज विचार करावा आणि जी मूलभूत गरज आहे ती पूर्ण करावी. पण नक्कीच आणखीन आपल्यासोबत संकुलामध्ये राहणारे व्यक्ती आहेत. मॅडम, काय सांगाल, किती वर्षापासून तुम्हाला या पाण्याचा त्रास होतोय? आता किती पैसे मोजावे लागतात, काय सांगाल? अम, यहाँ पे मैं 1 साल से आई हूँ रहने के लिए। तब से हम लोग को प्रॉब्लम है यहाँ पे। तो हमारा मेंटेनेंस काफ़ी ज़्यादा है, क्योंकि बेसिक रिक्वायरमेंट पानी की है, वही हमें नहीं मिल रही है। तो सोसाइटी मेंटेनेंस के लिए भी हमको ज़्यादा ही भरना पड़ता है। हमें लगा यहाँ प्रीमियम सोसाइटी में आए तो सब अच्छा ही होगा, लेकिन पानी का तो बहुत ही मुश्किल है। टीएमसी को तो कुछ तो करना पड़ेगा कि हमें जितना पानी हमें ज़रूरत है उतना तो आना चाहिए। नक्कीच दादा, किती टँकर दररोजचे मागवावे लागतायत आणि किती रुपये खर्च करावे लागतात? हमारे हिसाब से डेली का 3 से 5 टैंकर तो आता ही है। और इसमें अपना अभी जो महीने का खर्चा है वो करीब 3-4 लाख रुपए का हमारा महीने का खर्चा है। लेकिन जब ये स्केड्यूल मेंटेनेंस होता है टीएमसी का, जब बंद ही रहता है, तब ये हमारा टैंकर का रिक्वायरमेंट 7 से 10 टैंकर तक जाता है, तो डेली का। तो ये ओवरऑल जो हमारा मेंटेनेंस पे कर रहे हैं, प्रॉपर्टी टैक्स पे कर रहे हैं, उसके ऊपर ये बहुत ज़्यादा बर्डन है। खाली पानी का ही हमारा अगर आप खर्चा देखोगे, मतलब ऑलमोस्ट 1/3 ऑफ जो टोटल खर्चा वो पानी के वजह टैंकर के पीछे जा रहा है हमारा। जो ये हमारा कम्प्लीटली अनएक्सपेक्टेड था कि अगर आप देखोगे ये वन ऑफ द मोस्ट प्रीमियम सोसाइटी है जहाँ पे बेसिक कम्युनिटीज सबसे कम है। तो ये हमारा सबसे बड़ी तकलीफ है कि ये तो बहुत ज़्यादा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंस बहुत ज़्यादा सबको पिंच कर रहा है। नक्कीच सर, हे सगळे आता मुद्दे आपण जाणून घेतलेले आहेत. आता प्रमुख मागणी काय असेल आपल्या संकुलामधील जे रहिवासी आहे त्यांची, आणि लवकरच तुम्ही या संदर्भात महानगरपालिकेत भेट घेणार आहेत का, काय पत्रव्यवहार करणार आहेत का? आम्ही एकदा त्यांच्याशी भेट घेतलंय अँड आम्ही वी आर लुकिंग फॉर द आंसर्स बेसिकली। तो सोल्यूशन तो अभी हमको टीएमसी से ही चाहिए कि कैसे ये जो पानी की जो टंचाई है बेसिकली उसको कैसे हम लोग भरपाई करेंगे उसका। और जैसे मेरे मित्र ने बोला, उसका जो कॉस्ट है, अभी जो 2 मेजर कॉस्ट है, एक है इलेक्ट्रिसिटी, उसके बाद जो सबसे बड़ा कॉस्ट है वो पानी का ही कॉस्ट है। तो वो अभी जो सबसे बड़ा कॉस्ट अगर पानी का आ रहा है तो फिर समझो कि बाकी का क्या प्रॉब्लम है।
तो ये चीज़ तो सॉल्व होना ही चाहिए, और अभी हमको टीएमसी से सोल्यूशन चाहिए। हमने उनको प्रॉपर प्रॉब्लम बता दिया है और कितना शॉर्टेज आ रहा है और कैसे आ रहा है, तो अभी हमको टीएमसी से उसके बारे में आगे का उपाय मिलना चाहिए। Thank you. नक्कीच महानगरपालिकेकडनं त्यांनी मागणी देखील केलेली आहे, पत्रव्यवहार देखील झालेले आहेत. या उन्हाळ्यामध्ये ही जी काही पाण्याची चणचण आहे अशा उच्चगृह संकुलामध्ये आता आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.